बी.के. कुत्रू नावाचे एक मयत इसम जे 2012 साली मयत झालेले आहेत. त्यांचा 11 गुंठे या जागेमध्ये बंगला आहे. ते बंगला त्याचे वारस नसल्यामुळं त्यांचे भाऊ आणि भावाची मुलं यांच्या नावावर ते बंगला रितसर मान्य कोर्टाच्या आदेशाने त्यांच्या नावावर ट्रान्सफर झालेला आहे. पण रिसेंटली काही लोकांना ते बंगला विकणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना लक्षात आलं की बी.के. कुत्रू मयत झालेले आहेत. त्यांचे वारस इथं नसतात. कोण दिल्लीला आहे, कोण UK आहे, कोण आजारी आहे. त्यामुळे त्यांनी एका टोळीनं बनावट बी.के. कुत्रूला उभा करून ते बंगला SK ॲग्रो नावाच्या एका कंपनीला बनावट कागदपत्राच्या आधारे विकलेला आहे. मग ही बनावट बी.के. कुत्रू तयार करणारा आणि त्याच्या मागं एक ग्रुप आहे की जी हीच कामं करते की हद्यामध्ये जी बंगले किंवा अशी घरं बिरं असते ज्याचा कोण वारस नाही, ज्याचे वारस लांब आहेत त्यांच्या नावाची डुप्लिकेट माणसं उभी करून ते थर्ड पार्टीला विक्री करते. ह्यात एक बायर आणि सेलर असे नावाचे दोन असतात. बायर आणि सेलरचा 50-50% हिस्सा असतो. त्याच्यामध्ये हे बंगला विकून ते लगेच मॉर्गेज करून एका बँकेकडनं लोन घेऊन हे पैशाचं वाटप करतात आणि पैसे आपसात ट्रेल करून वाटून घेतात. अशी ही मोडस आहे. या मोडसमधले जे पेपर बनवणारे, डुप्लिकेट ओपन करणारे सुनील कदम नावाचा जो इसम ऑन पेपर होता, पण ॲक्च्युली तो मिलिंद भुसारी नावाचा आहे. सदाशिव पेठेत भाड्याच्या घरात राहतो तो. 61 वर्षाचा इसम आहे. ह्यो संदीप नावाचा संदीप साबळे, ह्या दोघांनी मिळून हे पेपर तयार केले आहेत. ह्याच्यामध्ये अजून पेपर बनवणारे, ॲक्च्युली हे करणारे, पार्टी सर्च करणारे, हे असे अजून एक ग्रुप आहे. या ग्रुपचं हेच काम असतात. त्याच्यावर ह्या सुनील कदम उर्फ भुसारीवर एक गुन्हा मार्केट यार्डला सुद्धा 2023 दाखल आहे. सेम मोडसचा भारवणी नावाच्या इसमाचा बंगला तो हयात असताना त्याच्याकडे सगळे पेपर घेऊन त्या पेपरच्या आधारे डुप्लिकेट पेपर म्हणून त्यांनी डुप्लिकेट भारवणी उभा करून एका इसमाला विकलेला होता. किती लोकांना अटक केली आहे आणि हा व्यवहार उघड कसं झाला? हा उघड ज्यावेळी ओरिजिनल बंगल्यावर ताबा घेण्यासाठी SK ॲग्रोचे लोक गेले होते त्यावेळी त्या मालकाच्या लक्षात आलं आणि त्यांनी दिलं की असं बी.के. कुत्रू माझे काका आहेत, अंकल आहेत, ते 2012 साली मयत झाले आहेत आणि कोणीतरी असे डॉक्युमेंट बनवून हे केलेलं आहे. याच्यावर तपास करा. त्यांच्या अर्ज चौकशीवर पण बँक स्टेटमेंट्स आणि ही सगळी माहिती काढल्यानंतर ही मोडस ओपन आली की हिने डुप्लिकेट बी.के. कुत्रू उभा करून व्यवहार केलेला आहे. किती कोटीचा हा व्यवहार होता? आणि हा बंगल्याचा व्यवहार, ॲक्च्युली बंगल्याचा व्यवहार दाखवला त्यांनी 10 करोडचं हे केलं सौदा. 10 करोडच्या सौद्यामध्ये 3 करोड यांनी SKनं बी.के. कुत्रूच्या डुप्लिकेट अकाउंटवर टाकले आणि त्याच्यानंतर त्यांनी सेलडीट केली. त्या आधारे सेलडीटच्या आधारे बँकेला मॉर्गेज करून 7 करोड बँकेकडनं घेतले, IDBI बँक. कोत्रू कसा उभा केला? म्हणजे त्याला कोत्रू हा यांच्याकडे एक माणूस आहे की तो सर्च करत असतो असे माणसं, डुप्लिकेट माणसं उभे करण्यासाठी. तर महानगरपालिकेच्या परिसरात जे कॅन्टीन आहे किंवा ते शिवभोजनचं काय तर स्वस्त भोजनालयाचं कॅन्टीन आहे, तिथे लोक जे खायला आलेले असतात 10 रुपये 20 रुपये तो तिथल्या माणसाला हिरून हाच माणूस एकदा तिथं जायचा, तिथं जेवायचा, तिथंच बसायचा. डुप्लिकेट त्याच्याकडे 20-25 रुपयाचं जेवण खायचं आणि ते तिथं बसायचं. कारण त्याला मिसेस त्याची वारलेली आहे आणि मुलीचं लग्न केलं, हा एकटाच राहतो. ह्यानं त्याला बरोबर घेरला त्याला आणि त्याला म्हटलं की असं ते पण कामाच्या शोधात होता. काहीतरी जुनं अकाउंटिंग असं खतावणी बितावणी लिहायचं ते. पण आता वय झाल्यामुळे पण कामं देत नाहीत. काय काम मिळतं का? त्यांना म्हटलं तुम्हाला काम भेटेल का? त्या म्हटलं काय काम? काय नाही म्हटलं, तुम्हाला 2-3 ठिकाणी फक्त सह्या करायचे आणि तुम्हाला इतके पैसे देतो. ठीक आहे म्हटलं. त्याला नेला मग बँकेत. आता बँकेत सुद्धा त्याला नेला नाही. अकाउंट बाहेरच्यावर ऑनलाईन अकाउंट ओपन होते ना, त्या डॉक्युमेंट्सवर सगळं पहिला नेला. त्याचा बी.के. दीक्षितचा त्याला कोत्रू केला आणि त्या नावानं अकाउंट ओपन केलं आणि पुढचा सगळं त्याला पुढं करायचे. पहिला न्यायला आणायला माणूस असायचा. पैसे 1 लाख रुपये बोलते ते. म्हणजे डुप्लिकेट कोत्रूला 1 लाख रुपये दिले टप्प्याटप्प्याने. आता आपल्याला चिखलगार आपण अरेस्ट केला. खरेदी करणारा जो होता फेक होता आणि जे एक बायर पार्टी आणि एक सेलर पार्टी. सेलर पार्टीचा सुनील कदम उर्फ मिलिंद भुसारी याला अरेस्ट केलेला आहे. दीक्षितला कदमनी कपडे दिले, हां सगळं त्याला एकदम गेटअप तयार करूनच त्याला खरेदी करता मालकच केला त्याला. दुय्यम निबंधकाला पण कारवाई आपण घेतली ताब्यात. चौकशी दुय्यम निबंधकाचं ह्यात रोल नाही आला कारण ते पेपरच त्याने आधार कार्ड सगळं ओरिजिनल होता आणि ते इतके डीप व्हेरिफिकेशन चेहरा बरंच नाही मला, कारण चेहरा माहिती नसतो. खात्याच्या वेळेस नेमकं काय झालं? कधी कधी औंधला त्यांनी डायरेक्ट रजिस्ट्रेशन करून टाकले. ते मध्ये ॲडव्होकेट त्यांचे असतात ना. नाही पण मग त्यांची चौकशी करणार आहे आपण. केली ना, त्यांचे स्टेटमेंट घेतलं आहे. इनफॅक्ट दुय्यम निबंधकांना चतुर्सिंगीमध्ये अर्जही दिलेला आहे की त्यांच्याकडं असं डुप्लिकेट माणूस बाबत रजिस्ट्रेशन झालेलं आहे.
त्यांच्या नाव निदर्शनास आल्यानंतर नाव चेंज करण्यासाठी ज्यांनी गॅजेट बनवले त्यांना पण काय ताब्यात घेणार मग आता घ्यायचे आता ही एक एक जशी डिस्क्लोज होतील तशी एक एक ताब्यात घेणार ते. सर आता किती लोक ताब्यात आहेत आपल्या? आता एक ऑलरेडी शिकलगार अरेस्ट आहे आणि हा मिलिंद भुसारी उर्फ सुनील कदम हे दोन आहे. अभी ये फोन चल के आएंगे. हाँ तुमचं सर या ना तुम्ही पण सर या काय आहे खाली घ्या ना, खाली पण बाहेर घ्या. दोन पावलं मागे जाऊ. ए यार इकडे हे जो. हा तोच आरोपी. या गाडीमध्ये. हा एक मिनिट मला. ए अरे काय एक मिनिट तुम्ही पाठीमागे असं की पाठीमागे. अय्या या सर आम्हाला फोटो पण काढाय. थांब फुल करतो. थांब थोडं बिल्डिंग वाला आहे. माझा फोटो काढा सर या ना तुम्ही पण सर या काय आहे खाली घ्या ना, खाली पण बाहेर घ्या. दोन पावलं मागे जाऊ. ए यार इकडे हे जो. हा तोच आरोपी. या गाडीमध्ये. हा एक मिनिट मला जाऊ. ए अरे काय एक मिनिट तुम्ही पाठीमागे असं की पाठीमागे. अय्या या सर आम्हाला फोटो पण काढाय. थांब फुल करतो. थांब थोडं बिल्डिंग वाला आहे. माझा फोटो काढा माईक नाही